हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑप्शन्स विथ अमोल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल किंवा एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल. त्याच्या आधी आपल्याला काही बेसिक्स फॉलो करायला लागतील. मग ते बेसिक्स कुठले तर ते आज आपण समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आमचे ऑप्शन्स विथ अमोल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला जा, फॉलो करा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवायला विसरू नका. थँक्यू सो मच. व्हिडिओला स्टार्ट करू, पण स्टार्ट करायच्या आधी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ही जी लर्निंग आहे ती ऑप्शन्स विथ अमोल चॅनल कडून आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहित पाहिजे की आपण कोण आहोत. ओके, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी काय आपली. ओके, आणि आपण कोण आहोत म्हणजेच काय की आपण ट्रेडर आहोत की इन्व्हेस्टर आहोत. कॉन्सेप्ट समजायला लागेल की ट्रेडर काय असतो आणि इन्व्हेस्टर काय असतो. तर ट्रेडर एक सिम्पली लँग्वेज मध्ये सांगायला गेलं तर असा एक व्यक्ती जो कमी कालावधीसाठी आणि जास्त त्याच्या आउटपुटसाठी जाईल. आता कमी कालावधी जास्त आउटपुट याचा अर्थ काय? कमी कालावधी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल से मंडे, सोमवारच्या दिवशी जर मी सपोज ट्रेड इनिशिएट करतोय, राईट, सकाळी 9:15 पासून तर 3:30च्या दरम्यान जर मी एखादा ट्रेड इनिशिएट करतोय, फार 3:30ला नाही, 3:30च्या अगोदर, आणि तो ट्रेड मी कमी कालावधीसाठी किंवा त्याच दिवसासाठी एक सर्टन टार्गेटसाठी मी जातोय, डेली 1% किंवा 2% टार्गेटसाठी जातोय, तर तो जो व्यक्ती असेल तर तो व्यक्ती ट्रेडर म्हणून ओळखला जाईल. लाईकवाईज एखाद्या स्टॉकची किंमत समजा 700 रुपीज आहे आणि तो स्टॉक मी सपोज 1 वाजेच्या किंवा 1:30 वाजेच्या सुमारास मला एक परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी दिसली की ह्या स्टॉकमध्ये एक बऱ्यापैकी मुवमेंट येणार आहे, अप साईडने किंवा डाऊन साईडने. अप साईडने मुवमेंट असेल तर अशा वेळी मी त्याला बाय करणं प्रिफर करेल. 700 रुपीजला मी त्याला बाय केलं आणि 705 ह्या टार्गेटसाठी मी त्याला काय केलं, त्या पर्पजसाठी मी त्याला बाय केलं आणि 705 साठी मी त्याला काय सेलसाठी इथे ट्रेड इनिशिएट केलाय. ओके, तर हा जो पर्सन आहे जो कमी कालावधीसाठी आणि जास्त परफॉर्मन्स करता त्या ट्रेडला इनिशिएट करतो, तर तो कोण असतो? ट्रेडर असतो. ओके, बट इन्व्हेस्टर हा ट्रेडरच्या कम्प्लीट अपोजिट असतो. मग तो बाय आणि सेल या व्यतिरिक्त वेगळं काही करतो का? नाही. तर इन्व्हेस्टर कोण असतो? जो पर्सन त्याच्याकडे असलेला पैसा हा स्पेसिफिक वर्षांसाठी, स्पेसिफिक महिन्यांसाठी जास्त कालावधी करता इनिशिएट करतो किंवा इन्व्हेस्ट करतो, तो कोण असतो? इन्व्हेस्टर असतो. ओके, म्हणजेच काय, आपल्या सिंपल मराठी लँग्वेज मध्ये आपण समजून घेऊ की ट्रेडर असा व्यक्ती जो कमी वेळेत जास्त परफॉर्मन्ससाठी जाईल आणि इन्व्हेस्टर तोच पैसा किंवा सर्टन मोठी अमाऊंट, कदाचित ट्रेडरपेक्षा जास्ती मोठी अमाऊंट, तो सर्टन काही कालावधी करता, काही वर्षांकरिता तो गुंतवणूक करतो त्या रकमेची एखाद्या स्पेसिफिक स्टॉकमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या अंडरलाईन ॲसेटमध्ये. तर अशा वेळी तो व्यक्ती कोण असतो? इन्व्हेस्टर असतो. ठीक आहे, जो दूरदृष्टी ठेवतो तो कोण असतो? इन्व्हेस्टर. आणि जो कमी वेळेत जास्ती परफॉर्मन्स, जास्ती पैसा, जास्त प्रॉफिट, जास्त इन्कम जनरेट करण्यासाठी जातो, तर तो कोण असतो? ट्रेडर असतो. ओके, मग आता आपल्या डेली लाईफ मध्ये भरपूर जणांना जेव्हा आपण विचारतो की तुम्ही काय करतात, इंट्राडे करतात की लॉंग टर्म करतात, मग सिंपल, इंट्राडे करणारे व्यक्ती कोण असते? ट्रेडर असतो. म्हणजे काय, सकाळी 9:15 पासून तर दुपारचे 3:30 वाजेपर्यंत या दरम्यान त्याला वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये, निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जेव्हा त्याला ऑपॉर्च्युनिटी दिसते त्यावेळेस तो काय करतो? बाय आणि सेल करतो. हा कोण असतो? ट्रेडर असतो. आणि इन्व्हेस्टर कोण असतो? ज्याला त्या स्टॉकमध्ये फ्युचर दिसतंय किंवा त्या अंडरलाईन असेटमध्ये फ्युचर दिसतंय. फ्युचर दिसतंय म्हणजे काय, त्याची दूरदृष्टी ही आहे की टाटा मोटर सपोज ईव्ही मध्ये आणखी काही नवीन फीचर्स घेऊन येणार असेल, आणखी नवीन काही इनोव्हेशन्स घेऊन येणार असेल, आणखी मोठे त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतील, तर अशा वेळी शॉर्ट टर्म मध्ये जरी तो स्टॉक पडत असेल, ठीक आहे, ठीक आहे, स्पेसिफिक टाटा मोटर्स नाही, आपण हायपोथेटिकली ते एक्झाम्पल घेतलं की समजण्यासाठी फक्त, की टाटा मोटर्सचा स्टॉक सपोज आज
फॉल होतोय, बट लॉंग टर्म मध्ये त्याचा रिझल्ट चांगला असेल, लॉंग टर्म मध्ये त्याचं भविष्य चांगलं असेल, तर अशा वेळी इन्व्हेस्टर शॉर्ट टर्म मध्ये तो स्टॉक पडत असताना, त्याची किंमत खालावत असताना देखील त्या स्टॉक मध्ये खरेदी करतो लॉंग टर्मच्या बेसिसवरती. ओके, सो इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट देअर मनी फॉर सम इयर्स, डेकेड्स, फॉर इव्हन लॉंगर पिरियड. जास्तीत जास्त कालावधीसाठी ते ठेवतात, इन्व्हेस्ट करून ठेवतात, गुंतवणूक करून ठेवतात. का? कारण की त्यांना लॉंग टर्मचा व्ह्यू असतो आणि लॉंग टर्म मध्ये त्यांना प्रॉफिटचे जे चान्सेस असतात ते त्यांच्या रिसर्च अनालिसिसच्या बेसिसवरती ते इन्व्हेस्ट करतात. हे कोण असतात? इन्व्हेस्टर्स असतात. ओके, सो आय होप तुम्हाला इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर मधले कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ओके, मग आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय? बरोबर, असे कुठले रूल्स आहे किंवा अशा काय गोष्टी आहेत ज्या ट्रेडर देखील फॉलो करतात, ट्रेडर कम्युनिटी देखील फॉलो करते आणि इन्व्हेस्टर्स कम्युनिटी देखील फॉलो करते? येस, तर काही कॉमन गोष्टी आहेत. त्याच कॉमन गोष्टी आज मी तुमच्या समोर घेऊन आलो. ओके, तर पहिली कॉमन गोष्ट आहे डिसिप्लिन्स. मित्रांनो, ट्रेडर असेल किंवा इन्व्हेस्टर असेल, त्याला डिसिप्लिन फॉलोच करायला लागतं. मार्केट कोणापासून बनलंय? मार्केट हे तुमच्या आमच्या लोकांपासून बनलंय. आपला स्वभाव कसा असतो? आपला स्वभाव डेली लाईफ मध्ये जसा असेल तसाच आपल्या बाय आणि सेल वरती देखील तो रिफ्लेक्ट होतो. ओके, सो डेली लाईफ मध्ये आपण किती सक्सेसफुल आहोत, तसेच आपण आपल्या मनी मॅनेजमेंट, आपल्या रिस्क मॅनेजमेंट बद्दल किती सक्सेसफुल आहोत, हे आपले डिसिप्लिन्स ठरवतात. ओके, सो दोघांमध्ये डिसिप्लिन्स कॉमन आहेत. फॉर एक्झाम्पल, डिसिप्लिन्स बाबत बोलायला गेलं तर जेव्हा तुम्ही डेस्कवर बसतात, ओके, म्हणजेच काय, इंट्राडे ट्रेडर असेल किंवा एखादा इन्व्हेस्टर असेल, ह्या दोघांमध्ये डिसिप्लिन्स कॉमन असतात. म्हणजे काय, एक स्पेसिफिक टाइम हेल्थसाठी, एक स्पेसिफिक टाइम फॅमिलीसाठी, एक स्पेसिफिक टाइम त्यांच्या रिसर्च आणि अनालिसिससाठी, एक स्पेसिफिक टाइम की माझ्याकडे असलेला फंड उद्या जर सपोज लॉसेस मध्ये कन्वर्ट होतोय, तर अशा वेळी माझ्याकडे बॅकअप काही रिझर्व्ह फंड आहे का? ह्या गोष्टींवरती जेव्हा तो विचार करतो, जेव्हा मॅनेजमेंट करतो, जेव्हा त्याला हे लक्ष देतं की मला विदाउट डिसिप्लिन्स मी माझं कॅपिटल गेन करू शकत नाही. ओके, आपण जेही काही फंड इथे यूज करतोय, तो फंड आपल्याला वेल ऑर्गनाइज पद्धतीनेच त्याला मॅनेज करायला लागणार आहे. मग तो इंट्राडे साठी किती यूज करायचा आहे, लॉंग टर्म साठी किती, स्विंग साठी किती, त्यानंतर ऑप्शन साठी किती, फ्युचर साठी किती, यासाठी त्याला डिसिप्लिन्स फॉलो करायला लागतील. मग ती डिसिप्लिन्स कुठली आहे त्याबाबतच आज आपण गोष्ट करणार आहोत. ओके, सो फर्स्ट डिसिप्लिन इन द सेन्स की आपला ह्या मार्केटमध्ये येण्याचा गोल काय? ओके, गोल इन द सेन्स की बघा, आज जेव्हा मी सकाळी उठलो, तर सकाळी उठल्यानंतर माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं, एक टार्गेट होता, एक ऑब्जेक्टिव्ह होता. ऑब्जेक्टिव्ह काय? की ह्या दिवसभरात, ह्या 24 तासामध्ये मला नेमकं करायचं काय? ओके, सो डेली लाईफमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज मला करायच्या आहेत किंवा मार्केट आवर्स मध्ये मला ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहे, ऍट द एंड ऑफ द डे मला त्या ऍक्टिव्हिटीमुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक पॉझिटिव्ह वाईब, एक पॉझिटिव्ह अप्रोच काहीतरी भेटला पाहिजे. ओके, काहीतरी एक गोल असल्याशिवाय आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ नाही शकत. काहीतरी एक गोल असल्याशिवाय आपण आपले कॅपिटल वाढवू नाही शकत. एक सक्सेसफुल ट्रेडर किंवा एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्यासाठी आपल्याला आपलं गोल माहिती पाहिजे की आपण इथे काय करण्यासाठी आलो आहोत. तर मोस्ट ऑफ द कॉमन गोल सर्वांचे आहेत की त्यांना लर्न करायचं किंवा त्यांना अर्न करायचं आहे, या दोघांपैकीच एक कुठला तरी गोल असतो. पण मोस्ट ऑफ द टाइम जे ट्रेडर्स आहे किंवा इन्व्हेस्टर्स आहे ते फेल का होतात? तर ते लर्निंगसाठी नाही, तर ते अर्निंगसाठी जातात. मार्केटमध्ये जेव्हाही पैसा टाकला जातो किंवा इन्व्हेस्ट केला जातो, मग तो ट्रेडिंगसाठी असो किंवा लॉंग टर्मसाठी असो, तर सर्वांचा उद्देश एकच असतो, गोल एकच असतो की त्यांना कॅपिटल जास्तीत जास्त आणि झटपटरित्या जास्त पटीने त्यांना कमवायचं असतं. ओके, मीही जेव्हा नवीन ह्या फील्डमध्ये, ह्या बिझनेसमध्ये जेव्हा आलो होतो, तर तेव्हा मला पण हाच प्रश्न होता की कसे मी माझे 10,000 रुपयाला 20,000 रुपये किंवा 50,000 रुपये मी कसे बनवून घेऊ. पण हाच माझा अप्रोच, जो माझं कॅपिटल होतं, तर तो वाईप आउट करण्यासाठी हाच तो सर्वात मोठा रिझन कारणीभूत होता की मी लर्निंग वरती फोकस नाही दिला, मी अर्निंग वरती फोकस दिला. मग एखादा स्पेसिफिक स्टॉक असेल, त्या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट असेल, बाकी मित्रांनी पैसे कमवले त्यात आणि त्यांचा प्रॉफिट बघून मीही हाय लेवलवरती तो बाय करून घेतलाय आणि जेव्हा त्यामध्ये सप्लाय झोन स्टार्ट झालाय, त्यावेळेस मी एंटर करून बसलोय
आणि जेव्हा डिमांड झोन क्रिएट होतो तर त्यावेळेस मी काय करतो, डिमांड झोन क्रिएट झाल्यानंतर मी सेल करून देतो. ओके, सो डिमांड आणि सप्लाय भरपूर न्यू कॉन्सेप्ट आहे. एक एक व्हिडिओमध्ये आपण त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करू. पण आत्ताच्या या पॉइंटमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला नेमका फोकस कशावरती करायचा आहे, लर्निंग वरती की अर्निंग वरती. ओके, आता बरेच जण म्हणतील जर मार्केटमध्ये पैसा मग तो ट्रेडर टाकत असेल किंवा इन्व्हेस्टर टाकत असेल त्याचा गोल तर अर्निंगचाच आहे. पण मित्रांनो, अर्निंग करण्यासाठी बेसिक कॉन्सेप्ट, टाइम हा स्पेंड करायला लागेल, त्याशिवाय एक्सपिरियन्सेस येणार नाही. मार्केटमध्ये पैसा हा थोडा थोडा गमावला जातो, बरोबर आहे. एकाच ट्रेडमध्ये 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशी अमाऊंट गमावली नाही जात. ओके, सो मार्केटमध्ये किती पैसा गमवायचा आहे हे देखील शिकण्यासाठी आपल्याला टाइम स्पेंड करायला लागतो, की जर माझ्याकडे 1 लाख रुपये असेल तर मी याला महिनाभर, 2 महिने कसं याला सांभाळून ठेवू. मार्केटमध्ये प्रॉफिट नाही कमवले जात, तर मार्केटमध्ये कॅपिटल वाचवलं जातं. प्रॉफिट मार्केट द्यायला सुरुवात करतो. ओके, सो ही कॉन्सेप्ट आधी क्लिअर करा. राईट, तर आपला गोल काय असला पाहिजे, लर्निंग वरती असला पाहिजे की अर्निंग वरती असला पाहिजे, हे तुम्ही डिसाईड करा. ओके, अर्निंग वरती असला तर कॅपिटल वाईप आउट होण्याचे चान्सेस जास्ती असतील. राईट, लर्निंग करण्यासाठी असेल तर तुमच्या मनात भीती नसेल, फिअर नसेल, की जर तुम्ही एखादा ट्रेड इनिशिएट केलाय त्यावरती व्यवस्थित 40 पॉइंटचा स्टॉप लॉस लावलाय, डिपेंड्स तुमची रिस्क रिवॉर्ड रेशो काय आहे किंवा मनी मॅनेजमेंट काय आहे, त्याच्या बेसिसवरती तुम्ही डिसाईड करा की तुमचा स्टॉप लॉस काय असेल आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड इनिशिएट करा. मनातून पूर्ण भीती निघून जाईल ट्रेड घेताना. ओके, सो आपण इथे ह्या मार्केटमध्ये काय करायला आलोय हे सर्वात महत्वाचं आहे. सो तुम्ही डिसाईड करा तुम्हाला लर्निंग वरती फोकस करायचा आहे किंवा अर्निंग. ज्या दिवशी मित्रांनो लर्निंग वरती तुमची कमांड येऊन जाईल तर अर्निंग करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. ओके, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट पॉइंट वर जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे डिसिप्लिन. आता डिसिप्लिनची आपण गोष्ट करत होतो, तीच डिसिप्लिन आपण परत रिवाइज करतोय की डिसिप्लिन्स मध्ये आपल्याला काय राहायला लागेल, कन्सिस्टंट राहायला लागेल. म्हणजे काय, आफ्टर मार्केट आवर्स मी जो काही प्लॅन केलाय की मला उद्या बँक निफ्टी मध्ये ट्रेड इनिशिएट करायचा आहे किंवा निफ्टी मध्ये ट्रेड इनिशिएट करायचा आहे किंवा लॉंग टर्म साठी एखाद्या स्टॉक मध्ये मला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसते की 15-20 दिवस 1 महिन्याच्या दरम्यान ह्या स्टॉक मध्ये मला बऱ्यापैकी रिटर्न दिसतील. ओके, सो कन्सिस्टन्सी म्हणजे काय की आपल्याला हे माहित पाहिजे की जर मी 10,000 चा ट्रेड इनिशिएट केलाय तर 10,000 वरती मी स्टॉप लॉस किती लावलाय, सपोज 5% चा स्टॉप लॉस लावलाय. ओके, आणि जर मला 3% किंवा 4% चा जर सपोज ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट जर भेटत असेल तर मी त्यावरती थांबायला पाहिजे की 5% अबोव जेव्हा मला प्रॉफिट दिसायला लागेल तर त्यावेळेस मी प्रॉफिट बुक करेल. ओके, बऱ्याच जणांना ही कॉन्सेप्ट लक्षात येत नाही किंवा पटत नाही की माझ्याकडे 5% चा स्टॉप लॉस आहे आणि मला 3% चा प्रॉफिट आता भेटतोय, तर मी एक काम करतो 1:1 चा जर रिस्क रेशो ठेवला तर मग मला 5% प्रॉफिट झाल्याशिवाय मी एक्झिट करणार नाही. पण बऱ्याच वेळा तोच ट्रेड 3% टच केल्यानंतर तिथून रिव्हर्स व्हायला सुरुवात होतो आणि 5% चा स्टॉप लॉस आरामात हिट होतो. सो आधी ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला एनी हाऊ मिनिमम 500 रुपीज असतील, मिनिमम 1,000 रुपये असेल, मिनिमम 200 रुपये असतील, आधी ते बुक करता आले पाहिजे. ओके, असं कमीत कमी 1 हफ्ता, कमीत कमी 3 दिवस, कमीत कमी 5 दिवस तुम्हाला तुमचाच रेकॉर्ड बनवत जायचा आहे की ठीक आहे, जेवढाही प्रॉफिट होत असेल मला तो प्रॉफिट कन्सिस्टन्सी अर्न करता आला पाहिजे. राईट, सो दिवसाला जर 300 रुपये भेटताय, तुम्हाला सॅटिस्फाईड आहे, तुम्ही 300 रुपयावरती बुक करून घ्या, काही हरकत नाही. आता त्यात भरपूर जणांना प्रश्न पडतो की त्यात ब्रोकरेज तर 40 रुपीज जाणार आहे. मग जेव्हा लॉसेस होतील ते लॉसेस होताना ब्रोकरेज पण लागणार आहे. ओके, सो ब्रोकरेज हा पार्ट सोडून द्या. जर आता आपण लर्निंग वरती फोकस करणार असू तर अशा वेळी लर्निंग करत असताना देखील कन्सिस्टन्सी 200 रुपीज, 500 रुपीज, 3 दिवस, 5 दिवस, हफ्ताभर आपल्याला बुक करता येत आहेत का? आपली जी लर्निंग करत असताना जे काही आपण नोट्स बनवलेले असतील त्या नोट्सच्या अकॉर्डिंग आपण त्या डिसिप्लिनला फॉलो करतोय का? खरंच माझे बायचे कन्फर्मेशन भेटलेत का? त्यानंतर सेलसाठी कन्फर्मेशन भेटलेत का? एक जरी कन्फर्मेशन आपल्याला भेटत नसेल तर अशा वेळी आपण तो ट्रेड घेणार नाही आहोत. सिंपल, ट्रेड नाही करणं हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. राईट, सो कन्सिस्टन्सी म्हणजे काय, आपल्याला दैनंदिन रोज कमीत कमी
तुम्हाला जेवढी अमाऊंट वाटत असेल तेवढ्या अमाऊंट वरती प्रॉफिट बुक करता आला पाहिजे, राईट? त्यानंतर नेक्स्ट इज व्हॉट? हार्डवर्क. आता दोघांमध्ये कॉमन असलेले ऍस्पेक्ट आपण बोलतोय, त्यामध्ये हार्डवर्क खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. हार्डवर्क म्हणजे काय? हार्डवर्क मध्ये भरपूर गोष्टी येतात, जसं की रिसर्च येतं, अनालिसिस येतं, त्यानंतर वेगवेगळ्या न्यूज येतात, त्यानंतर वेगवेगळे रिझल्ट्स येतात, त्या रिझल्टचा इम्पॅक्ट होतो आणि त्या इम्पॅक्टच्या बेसिसवरती आपण हे डिसाईड करू शकतो की त्यामध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बनली आहे का सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बनली आहे. ओके, मग हार्डवर्क ऍस्पेक्ट सर्वात महत्वाचा यासाठी आहे की आपल्याला टाइम स्पेंड करायला लागेल, मग तो टेक्निकल अनालिसिस असेल, फंडामेंटल अनालिसिस असेल, कन्सिस्टन्सली आपल्याला हार्डवर्क वरती फोकस करायला लागेल. ओके, बरेच जण म्हणतात की स्मार्ट वर्क केलं पाहिजे, पण स्मार्ट वर्क पण एक प्रकारचा हार्डवर्क आहे. ओके, स्मार्ट वर्क म्हणजे काय? बाकीच्यांपेक्षा काहीतरी युनिक आणि कमी वेळेत साध्य होईल ते. पण बाकीच्यांपेक्षा युनिक आणि कमी वेळेत साध्य करण्यासाठी बऱ्याच वेळा त्या कॉन्सेप्ट समजून घ्यायला देखील हार्डवर्क करायला लागतो. ओके, ट्रेडिंग हा सिरियस बिझनेस आहे आणि ट्रेडिंगचे दोन ऍस्पेक्ट्स आपण बघितले की शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी जाणारा ट्रेडर आणि लॉंग टर्म प्रॉफिटसाठी जाणारा इन्व्हेस्टर, ह्या दोघांना पण हार्डवर्क करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो 9:15 टू 3:30 आणि 3:30 नंतर नेक्स्ट मार्केट आवर येईपर्यंत, त्यामध्ये तुम्हाला जर एखादी न्यूज भेटली, एखादी त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स भेटले, एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट रीड करायचे चान्सेस आले किंवा एखादी न्यूज असेल, जसाही तुम्हाला वेळ भेटला तर व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट केला तर स्पेसिफिक तेवढा टाइम तुम्हाला ट्रेडिंगसाठी देण्याकरता त्या अंडरलाईन वरती किंवा त्या स्टॉक वरती तुम्हाला थोडा का होईना वेळ द्यायला लागेल. असं नाही की 3:30 झाले, मार्केट संपलं, नाही क्विट. लढाई लढण्यासाठी आधी खूप प्रिपरेशन्स करायला लागतात आणि हीच प्रिपरेशन हार्डवर्क असते. ओके, स्ट्रॅटेजी बनवणं, बॅक टेस्ट करणं, जर्नलमध्ये सर्व गोष्टी लिहून ठेवणं, एंट्री एक्झिट वरती काम करणं, स्टॉप लॉसेस का बरं हिट होत आहे, सायकोलॉजी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी देखील हा सर्वात मोठा ऍस्पेक्ट आहे, तो म्हणजे काय आहे? हार्डवर्क. ओके, मोठे मोठे प्रॉफिट दिसायला लागतात, नो इश्यू, पण मोठे मोठे प्रॉफिट जेव्हा दिसायला लागतील ते ह्या ऍस्पेक्टच्या बेसिसवरती दिसायला लागतील. ओके, नेक्स्ट पॉइंट बघू. नेक्स्ट पॉइंट आहे फोकस. मित्रांनो, सर्व गोष्टी खूप इझी आहेत असं म्हणतात, बट सर्व गोष्ट करत असताना फोकस जर त्यामध्ये नसेल तर त्याचा काही यूज नाही. म्हणजेच काय? जर तुम्हाला एखाद दिवशी वाटतंय की त्या दिवशी तुम्हाला ट्रेड इनिशिएट नाही करायचा आहे, ओके, तर त्या दिवशी तुम्ही ट्रेड एक्झिट इनिशिएट नाही करत. पण ज्या दिवशी आपल्याला वाटतंय की ट्रेड आपल्याला इनिशिएट करायचा आहे आणि त्यावेळेस आपला जर फोकस नसेल तर एवढी रिसर्च, एवढं हार्डवर्क केलेल्याची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल? झिरो. म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा ट्रेड इनिशिएट करतो, इनिशिएट केल्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे अनालिसिस आपण केलं होतं, जे रिसर्च आपण केलं होतं, ते रिसर्च किती पर्सेंट सक्सेस होत आहे, राईट? किंवा किती पर्सेंट आपण त्यामध्ये व्यवस्थित स्टडी करून आलोय, राईट? ही स्टडी जी आपण बिफोर मार्केट आवर्स किंवा मार्केट आवर्स मध्ये केलेली असते. सो असं नाहीये की जर सपोज आपण ट्रेड करतोय तर ट्रेड करताना मल्टिपल कामं तुम्ही करताय, राईट? जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबवरतीच फोकस करा. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग वरतीच लक्ष द्या. हा, जेव्हा तुमचा जॉब टायमिंग संपून जाईल आणि मार्केट टाइम जरी संपला असेल, नो इश्यू, तुम्ही व्यवस्थित फंडामेंटल स्टडी करा किंवा टेक्निकल स्टडी करा आणि नेक्स्ट डेला जेव्हा तुम्हाला 5-10 मिनिटाचा वेळ भेटेल त्यावेळेस तुमचा ट्रेड सेटअप जर बनला असेल तर त्यावेळेस आपण काय करणार? बाईंग किंवा सेल साठी जाऊ. पण लॉंग टर्म साठीच आपल्याला ही मेथड वापरायची. शॉर्ट टर्म साठी करायचं असेल तर कम्प्लिटली तुम्हाला इकडेच लक्ष द्यायला लागेल, इंट्राडे साठी, मार्केटकडे. जर तुम्ही मार्केट आवर्स मध्ये मल्टिपल कामं करत असाल तर त्यावेळेस तुमचा फोकस राहणार नाही आणि तुम्हाला मोठ्या मोठ्या लॉसेस साठी सफर करायला लागेल. ओके, ज्यामुळे तुमच्या कॅपिटल वरती खूप वाईट परिणाम होतील. ओके, नेक्स्ट ऍस्पेक्ट आहे पेशन्स. पेशन्स म्हणजे काय? तर भरपूर जण बोलतात की आपला जसा ह्युमन नेचर असतो, ह्युमन स्वभाव असतो, हा ह्युमन स्वभाव आपल्या ट्रेडिंग वरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो, आपल्या डेली लाईफ मध्ये पण इम्पॅक्ट होतो, आपल्या असलेल्या रिलेशन्स वरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो. ओके, मग हा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट आपल्याला एकतर प्रॉफिटला
कारणीभूत ठरेल किंवा लॉसेससाठी कारणीभूत ठरेल. मग पेशन्स कॉन्सेप्ट काय? तर पेशन्स म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा ट्रेड इनिशिएट करतो, तर फार फार तर 2 गोष्टी होतील. एक तर जेव्हा आपण ट्रेड इनिशिएट करतो, तर त्यावेळेस स्टॉप लॉस आपण टाकतो. ओके. स्टॉप लॉस नाही डोक्यात ठेवायचा आहे. स्टॉप लॉस आपल्याला सरळ ऑर्डर प्लेस करून द्यायची, की ह्या सर्टन प्राइस पर्यंत मी लॉसेस बुक करू शकतो. या सर्टन प्राइस पर्यंत ह्या ट्रेडच्या अगेन्स्ट जर माझा ट्रेड जातोय, या प्राइसच्या अगेन्स्ट जर माझा ट्रेड जातोय, तर मी एवढ्या पर्यंत मी नुकसान सहन करू शकतो. हा माझा स्टॉप लॉस असेल. एकतर स्टॉप लॉस हिट होईल किंवा ह्या स्टॉप लॉसच्या बेसिसवरती किंवा त्या ट्रेडच्या बेसिसवरती माझा डेली 1%चा, डेली 2%चा किंवा डेली 3%चा डिपेंड्स ऑन युअर रिस्क रिवॉर्ड. तुम्ही 1%, 2% किंवा 3%चा जोही काही प्रॉफिट असेल तर त्यासाठी जाऊ शकता. म्हणजेच काय? एक तर स्टॉप लॉस हिट होईल किंवा टार्गेट हिट होईल. टार्गेट तुम्हाला वाटतंय की येस माझी ग्रीड संपली, माझे ₹500 मला भेटले. ओके. तर ₹500 आपण जेव्हा बुक करून घेतो, तर त्यावेळेस एक्झिट करतो किंवा स्टॉप लॉस 500चा हिट झाला त्यावेळेस काय करतो आपण एक्झिट करून घेतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण ट्रेड स्टॉप लॉस आणि टार्गेट यांच्यामध्येच कुठेतरी एक्झिट करून घेतो, तर नंतर लक्षात येतं की आपण जो ट्रेड इनिशिएट केलेला होता, हा बरोबर पॉइंटला होता. पण आणखी थोडा वेळ जर इथे टाइम स्पेंड केला असता, ओके, स्टॉप लॉसच हिट झाला असता किंवा आपले 3% 5% टार्गेटच हिट झाला असता, आपल्याला काय करायला पाहिजे होतं, इथे थोडासा वेट करायला पाहिजे होता. राइट? सो वेट केला असता, तर आपल्याला इथे चांगले प्रॉफिटसाठी गेलो असतो किंवा आपण तिथे स्टॉप लॉससाठी गेलो असतो. राइट? आपल्याला मॅक्सिमम ट्रेड घेताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, की माझा स्टॉप लॉस हा माझं कॅपिटल वाइप आउट करणार नाही. जास्तीत जास्त त्याला दिवस लागतील कॅपिटल माझं संरक्षण त्यावरती कवच राहील. म्हणून मी स्टॉप लॉससाठी इथे वेट करेल, की येस जर माझं ट्रेड रॉंग जरी गेलाय फार फार तर स्टॉप लॉस हिट होईल. अदरवाईज मला 3% किंवा 5% भेटणारच आहे. तर अशा वेळी मला तिथे काय ठेवायला लागतील? पेशन्स ठेवायला लागतील. लाँग टर्मचा जरी एखादा स्टॉक असेल, एखादा इन्व्हेस्टर असेल, बघा आता कोविडमध्ये भरपूर जणांचे पोर्टफोलिओ हे निगेटिव्हमध्ये होते. मग त्यांनी त्यावेळेस त्यांचे पोर्टफोलिओ पूर्ण काढून टाकलेत का? नाही काढलेत. ओके. हां, 5% 10% त्यांनी त्या पोर्टफोलिओमध्ये चेंजेस केले असतील, नक्कीच केले असतील. बट त्यांनी बाकी पूर्ण पोर्टफोलिओ असेल, तर तो त्यांनी काढून नसेल टाकला. मित्रांनो बघून घ्या 2020 नोव्हेंबर नोव्हेंबर 2020 पासून जशी रॅली आली मार्केटमध्ये, त्या रॅलीने पूर्ण जे इन्व्हेस्टर्स होते, त्या इन्व्हेस्टर्स कम्युनिटीला वाचवलंय. आपण 7,000 निफ्टी टच करून आलेलो आहोत. एवढं लक्षात घ्या. 7,000 निफ्टी होती त्यावेळेस आपल्याला पोर्टफोलिओ बनवता नाही आले. का नाही आले? तर आपल्याकडे ही लॅक ऑफ पेशन्स कमी होते. ओके. सो ह्या बिझनेसमध्ये आपल्याला हे समजून घ्यायला लागेल, की लाँग टर्मसाठी असो किंवा शॉर्ट टर्मसाठी असो, आपल्याला पेशन्स खूप मोठी गोष्ट आहे. पेशन्स खूप मोठा ॲस्पेक्ट आहे, खूप मोठा फॅक्टर आहे, एक सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी. ओके. सो आय होप तुम्हाला पेशन्स कंप्लीटली कळले असतील. नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. स्टे न्यूट्रल. न्यूट्रल या शब्दाचा अर्थ आपण बऱ्याच वेळा ड्राईव्ह करताना यूज करतो, की गाडी न्यूट्रलवर कर, मग लॉक कर. बरोबर? याचा अर्थ काय, की न्यूट्रल म्हणजे काय, की सिंपल आपल्याला माहिती मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात. एक अप ट्रेंड, डाउन ट्रेंड आणि एक काय असतो साइडवेज. आपल्यालाही माहिती नसतं, की मार्केट गॅप अप होणार आहे, की गॅप डाउन होणार आहे. ही गोष्ट भरपूर वेळा जे इंट्राडे ट्रेडर्स आहेत त्यांच्यासोबत घडते. मार्केट गॅप अप होतं. भरपूर जणांना वाटतं, की इथून सरळ रॅली होईल वरच्या साइडने आणि आपण तिथून कंटिन्युअसली बाय बाय करत जाऊ का? कारण की 9 to 9-7 ह्या 7 मिनिटाच्या कालावधीत मार्केटने बऱ्यापैकी चांगला गेन केलेला आहे. चांगली पकड बनवली आहे 200-300 पॉइंटची बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये 60 पॉइंट 70 पॉइंटची काय केली गेन केलेली एक पकड मजबूत केली. सो बायर्स इथे हवी. पण भरपूर वेळा हे जे मोठे फंड्स आहे, मग ती एफ-आय-आय असो, डी-आय-आय असो, हेज फंड्स असो, हे प्रॉफिट कुठून कमवणार? तर हे रिटेलर्स कडूनच प्रॉफिट कमवणार. येतंय? सो एकाचं जर प्रॉफिट असेल, हा दुसऱ्याचा लॉस असतो. आणि दुसऱ्याचा जो लॉस असतो, तोच कोणाचा तरी प्रॉफिट असतो. राइट? मार्केट इज अ सम ऑफ झिरो सम गेम. ओके? एकाचा प्रॉफिट, दुसऱ्याचा लॉस असतो. मग इथे आपल्याला न्यूट्रल का राहायला लागेल? जर एखाद्या स्टॉकमध्ये चांगला स्टॉक आहे, पडतोय, तर बायिंग अपॉर्च्युनिटी बनेल नक्कीच. पण हायर हाय बनवणारा स्टॉक, रोज अप्पर सर्किटने ओपन होणारा स्टॉक, जेव्हा रोज
पडायला सुरुवात होतो, अशा वेळी मी तिथे सपोर्ट बनवत नाही बसणार. अशा वेळी मला कॅन्डलस्टिक पॅटर्न, अशा वेळी मला फंडामेंटल्स त्याचे रीड करायला लागतील, की खरंच ह्या स्टॉकमध्ये मला बाईंग करायला लागेल का? खरंच इथे बाईंगचे चान्सेस बनतायत का? मला तर सेल साइड दिसते यामध्ये. तर मी थोडा वेट करायला पाहिजे का? एखादी कन्फर्मेशन आणखी बनायला पाहिजे का? सो मी इथे मार्केटमध्ये येताना न्यूट्रल माइंडसेटने आलोय, की ज्यावेळेस माझे कन्फर्मेशन मला मिळतील, जास्तीत जास्त कन्फर्मेशन जेव्हा मला मिळतील, त्यावेळेसच मी बाय ट्रेड एक्झिक्यूट करेल. अदरवाईज मी ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही. इथे ऑप्शन्स ट्रेडिंगची गोष्ट नाही चालू आहे, की कॉल साइडने किंवा पुट साइडने तुम्हाला जायचंय. नाही. माइंड आपला न्यूट्रल राहील. जेही मला समोर काय दिसतंय 9:15ला ट्रेड घेऊन बसणार नाही, की मार्केट गॅप अप ओपन झालंय, मी लगेच कॉल बाय करेल आणि सरळ 100 पॉईंट साठी एक्सपेक्टेशन करून बसेल. अजिबात नाही. सो 9:15 पासून तर 3:30 पर्यंत, 3:20 पर्यंत, शेवटच्या 10 मिनिटापर्यंत देखील तुम्हाला जर एखादी कन्फर्मेशन नाही भेटली, त्या दिवशी ट्रेड इनिशिएट करू नका. काय हरकत नाही. मार्केटमध्ये आपल्याला 280 पेक्षा जास्त दिवस आहेत. ओके, 280. डेली लाईफ मध्ये 365 दिवस आहे. आपण 280 डेजच पकडू. संडे, मंडे हे सगळे सोडून देऊ आपण. आणि जे मंडे पासून फ्रायडे पर्यंत जे वर्किंग डेज आहे ते जरी पकडले, तरी त्याच्यात एखाद्या हफ्त्यात सपोज आपल्याला 2च दिवस भेटले ट्रेडिंगसाठी, सो तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर आहात. का? कारण की जर तुम्हाला इझिली एंट्री भेटली नाहीये, तर तुम्हाला इझिली एक्झिट सुद्धा भेटणार नाही. राइट? सो इझिली एंट्री भेटत नाही म्हणजे काय, तुम्ही मोर कन्फर्मेशन, जास्तीत जास्त कन्फर्मेशन मागताय. राइट? आणि इझिली एक्झिट म्हणजे काय, जर तुम्ही एखादा ट्रेड जर एक्झिक्यूट केलाय आणि त्यावेळेस जर आपल्याला वाटतंय की मला फर्स्ट 40 पॉइंट्स, फर्स्ट 80 पॉइंट भेटले आणि त्यावेळेस जर तुम्ही एक्झिट करून घेतले, सो मार्केटमधून आपण आरामात चांगले प्रॉफिट घेऊन निघून येतो. पण इझिली एक्झिट भेटत नाही याचा अर्थ असा होतो, की बऱ्याच वेळा आपल्याला अनएक्सपेक्टेड प्रॉफिट दिसायला लागतात. सो मार्केट एवढ्या इझिली आपल्याला एक्झिट करू देत नाही. तर त्यामुळे जास्तीत जास्त कन्फर्मेशन घेऊन आरामात एंट्री घ्या आणि छोटे छोटे प्रॉफिट ठेवून छोटे छोटे पर्सेंटाईल मध्ये आपण प्रॉफिट बुक करणार आणि तिथून एक्झिट करणार. हे केव्हा होईल, जेव्हा आपण न्यूट्रल माइंडसेटने जाऊ. ओके, की मला सेलची ऑपॉर्च्युनिटी दिसते, सो मी सेल साइडने जाईल. मला बायची ऑपॉर्च्युनिटी दिसते, तर बाय साठी जाईल. पण दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय राहील, आपला फ्रेंड जो असेल स्टॉप लॉस. ओके, सो स्टॉप लॉसने आपण आपलं कॅपिटल जास्तीत जास्त दिवस वापरू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, इन्व्हेस्टर असो वा इंट्राडे ट्रेडर, त्याला स्टॉप लॉस सोबत काम करायचं आहे आणि त्याला न्यूट्रल माइंडसेटनेच त्यामध्ये ट्रेड इनिशिएट करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, यू हॅव टू बी 100% प्रोफेशनल. आता बऱ्याच जणांना वाटतं की ओके, डेली लाईफ मध्ये मी काम करतोय, जेही काही माझा जॉब आहे, जेही काही माझा बिझनेस आहे, इथून मी 5-7 मिनिटं काढून घेईल, आरामात 5 लॉट मी बाय करून घेईल किंवा आरामात मी 50-100 जे ट्रेड आहे, स्टॉक्स आहेत ते बाय करून घेईल आणि सर्टन 2-3 प्रॉफिट साठी त्यामध्ये जाईल. पण आतापर्यंत जेवढे आपण ऍस्पेक्ट्स बघितले, ते ऍस्पेक्ट जर व्यवस्थित फॉलो केले नाही, तर आपण 100% प्रोफेशनल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर तिथे बनू शकत नाही. 100% का म्हणतोय, तर इथे मार्केट असो किंवा डेली लाईफ, इथे परमनंट काहीच नाहीये. मग परमनंट प्रॉफिट पण नाही आणि परमनंट लॉसेस पण नाहीये. जर कंटिन्युअस एखाद्या मंथ मध्ये आपल्याला लॉसेस सफर करायला भेटतायत, अशा लॉसेसला चांगल्या लर्निंगच्या ऍस्पेक्ट्सने आपण बघितलं आणि व्यवस्थित जर कॉन्सेप्ट समजून, सर्व डेफिनेशन समजून किंवा सायकोलॉजी समजून जर आपण ट्रेड करायला सुरुवात केली, तर तेच लॉसेस हळूहळू प्रॉफिट मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होतात. आणि एखाद्या मंथ मध्ये जर बऱ्यापैकी प्रॉफिट आपण गेन केलाय आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, लाईक मी देखील ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बराचसा जो पैसा आहे तो पैसा यातून घालवलाय. त्यामुळे ही गोष्ट मला क्लिअर कळली आहे, की आपल्याला इथे 100% प्रोफेशनल बनायला लागेल. प्रॉफिट होत असेल नो इश्यू, ग्रीड जास्ती करायची नाहीये आणि लॉसेस होतील तर त्यावेळेस डिमोटिवेट व्हायचं नाहीये. इथे 100% प्रोफेशनल व्हायचंय, की येस आजचा दिवस माझा खराब गेलाय. आज माझे 2 स्टॉप लॉस हिट झाले, 2 ट्रेड माझे वाईट गेले. सिस्टीम बंद, दुसऱ्या दिवसासाठी मी त्यामध्ये जाईल. ओके, दुसऱ्या दिवशी तसं झालं, मी तिसऱ्या दिवसासाठी जाईल. तिसऱ्या दिवशी आता 2 ट्रेड घेण्यापेक्षा मी एकच ट्रेड इनिशिएट करेल, की येस गेल्या 2 दिवसापासून माझे 2 स्टॉप लॉस हिट झाले, तर आता मी एक काम करतो, एकच ट्रेड घेईल. जर ह्या ट्रेड मध्ये मला व्यवस्थित ऑपॉर्च्युनिटी वाटली तरच मी एंटर करेल, अदरवाईज नाही.
राईट. सो कुठलाही बिझनेस असेल त्यामध्ये प्रोफेशनलिझम खूप इम्पॉर्टंट आहे. तसं पण प्रोफेशनलिझम इथे पण इम्पॉर्टंट आहे, की कधी मला ट्रेड इनिशिएट करायचा आहे, कधी नाही. माझ्या इमोशन्स वरती कसं कंट्रोल ठेवायचा आहे. मला ग्रीड जास्त व्हायला नको. जर लॉसेस होत असतील तर मला डिमोटिवेट व्हायचं नाहीये. माझे डेली लाईफचे जे काही बाकी कामं आहेत ते कामं पण माझे सुरू राहतील. माझ्या हॅपीनेस वरती नाही त्याचा फरक पडणार आहे, नाही माझ्या डेली लाईफ वरती त्याचा काही फरक पडणार आहे. ओके, येस, कॅपिटल वरती नक्कीच फरक पडेल, पण कॅपिटल तुम्ही आरामात कमवून घ्याल जेव्हा आपण लर्निंग वरती फोकस देऊ तेव्हा. ओके, नुसतं अर्निंग वरती फोकस केला आणि आपण किती प्रोफेशनल असलो, मिस्टेक्स वगैरे लिहायला सुरुवात नाही केली, ग्रीड वरती कंट्रोल नाही केला, इमोशन्स वरती कंट्रोल नाही केला, सायकोलॉजी समजून नाही घेतली, अशा वेळी एवढे 100% असून देखील आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट्स कमवता येणार नाही, कारण की आपल्याकडे जी चांगली लर्निंग शिकण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होती ती ऑपॉर्च्युनिटी आपण मिस करून टाकली. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हाला ह्या बेसिक ऍस्पेक्ट्स मधून काही कॉन्सेप्ट लक्षात आले असतील. प्लीज सपोर्ट करा. डू फॉलो आवर यूट्यूब चॅनल ऑप्शन्स विथ अमोल. टेलिग्राम वरती जा, टेलिग्राम वरती सपोर्ट करा. इंस्टाग्राम वरती ऑप्शन्स विथ अमोल चॅनल आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण ह्या व्हिडिओचा एकच मोठा होता की तुम्ही तुमचे लॉसेस कमी करा, प्रॉफिट तुम्हाला मार्केट 100% देणार. ओके, लर्निंग वरती फोकस करा. मे गॉड ब्लेस यू मेनी मोर. थैंक यू. दिस इज ऑल फॉर टुडे. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. स्टे विथ ऑप्शंस विथ अमोल. थैंक यू.